नमस्कार. मी प्राध्यापक तुकाराम बुद्धे. आता आपण थोडक्यात या ठिकाणी आयुष्य म्हणजे काय आहे आपण थोडक्यात या ठिकाणी आयुष्याविषयी या ठिकाणी जाणून घेऊया. जर सांगतायत की उम्र भले ही छोटी हो, जिंदगी बड़ी होनी चाहिए, की नक्कीच जे कोणाला कितपत आयुष्य लाभलंय हे कोणालाही माहीत नाहीये. जसे की समजा आयुष्य म्हणजे काय आहे की जसं एखादा पाण्याचा थेंब असेल, तो पाण्याचा थेंब आहे त्याचा कधी विनाश होईल हे सांगता येत नाही. तर नक्कीच त्याप्रमाणे जे आपलं आयुष्य आहे ते त्या प्रकारे आपलं आयुष्य आहे. एक खूप चांगल्या प्रकारचं सॉन्ग आहे, खूप चांगल्या प्रकारची लाईन आहे. जर सांगता येत की कभी हंसना है कभी रोना है, जीवन सुख दुख का संगम है, कभी पतझड़ है कहीं सावन है, ये आता जाता मौसम है. तर सांगतायत की कभी हसना है कभी रोना है. नक्कीच आयुष्यामध्ये आपण आयुष्याच्या वाटेवर जीवन जगत असताना काही वेळेस खूप चांगल्या प्रकारचे प्रसंग येत आहेत. कधी असं वाटते की आयुष्यामध्ये सुख आहे आणि कधी असं वाटते की आयुष्यामध्ये संकट येतात आणि आयुष्य आहे थोडंसं जगणं कठीण वाटतं. तर नक्कीच आयुष्य या प्रकारे सांगतायत की कहीं पतझड है तो कहीं सावन है. की ज्यावेळेस आपण बघतोय की समजा उन्हाळा असेल त्या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये जे काही झाडाची पानं असतील सगळी झाडाची पानं त्या ठिकाणी गळून पडतात. जे झाड असेल ते पूर्ण त्या ठिकाणी एकदम बोडकंसारखं असतं. म्हणजे जो काही दुःखाचा मोमेंट असेल तो त्या झाडासाठी असेल. पण कधी आपण हे पण बघतोय की ज्यावेळेस समजा श्रावण महिना येतो ते श्रावण महिन्यामध्ये जी काही झाडाची पानं असतील, जी काही नवीन त्या पालवी फुटते, जशी एखादी नवीन जी एखादी नवरी असते ज्या प्रकारे नटते त्या प्रकारे जे झाड असेल ते झाड नवीन पालवी फुटते आणि फळं त्या ठिकाणी फुलं वगैरे येत आहेत आणि ते एकदम सुंदर एकदम चांगलं सजलेलं असं झाड त्या ठिकाणी दिसतंय. त्या प्रकारे आपलं आयुष्य असतं की कधी काही समजा सुख असतं कधी काही दुःख असतं. तर आपण जसं मागं बघितलं होतं की प्राध्यापक कवी अनंत राऊत यांची कविता आपण बघितलेली होती की मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. त्यांनी असं का सांगितलंय की मित्राला जे काही गारव्यामध्ये जो काही वनवा आहे त्या वनव्यामध्ये गारव्याची उपमा काय दिली. तसं आपल्या सर्वांना माहिती आहे कवितेचा बोल आहे की दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. आता दुःख अडवायला उंबऱ्यासारखा जर आपण घर बनवतो त्या ठिकाणी एखादा उंबरा असतो. आता उंबरा ठेवण्याचं कारण बरेच काही कारणं असतात. त्यामध्ये एक असंही कारण आहे की जे काही आपण उंबरा बनवतोय त्यावेळेस जे काही दुःख आहे ते दुःख आपल्या घरामध्ये येऊ नये यासाठी आपण नक्की त्या ठिकाणी जो उंबरा आहे आपण उंबरा बनवतोय. सो दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. आता सर्वांना वनवा माहिती. वनवा म्हणजे काय की समजा एखादं जंगल असेल त्या जंगलामध्ये त्या ठिकाणी आग लागते, जंगल पेटतोय, त्याला आपण काय सांगतोय वनवा सांगतोय. आणि ती काही वनव्याची काही उष्णता असेल ती खूप जास्त उष्णता असते की जी असह्य असते ज्या आपण सहन करू शकत नाही अशी त्या ठिकाणी उष्णता असते. पण उपमा काय दिली की मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. आणि अशा या वनव्यामध्ये जर समजा मित्र सोबत असेल तर तो वनवा त्या ठिकाणी आपल्याला ते काही उष्णता असेल ते फारशी जाणवत नाही. का? कारण की सोबत त्या ठिकाणी आपला कोण असतो मित्र असतोय. आणि जेव्हा समजा सोबत मित्र असेल तेव्हा त्या ठिकाणी काय वाटतोय की वनवा जरी असेल गरमी त्या ठिकाणी उष्णता असेल तरी पण त्या ठिकाणी आपल्याला गारवा वाटतोय. तो नक्कीच त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचे मित्राला गारव्याची उपमा त्या ठिकाणी कवी अनंत राऊत यांनी दिलेली आहे. नेक्स्ट त्यांनी सांगितले की वाट चुकणार नाही कधी, वाट चुकणार नाही कधी, एक तू मित्र कर आरशासारखा. त्यांनी सांगितलं की वाट तुझी आयुष्यभर कधी चुकणार नाही पण नक्की एक जो मित्र आहे तो नक्कीच आरशासारखा एक मित्र बनवायला पाहिजे. आता त्यांनी सांगितलं की आयुष्याच्या वाटेवर जीवन जगताना वाट चुकावी किंवा वाट चुकू नये यासाठी एक जो मित्र असेल तो नक्की आपला आरशा प्रकारे का असायला पाहिजे. कारण की नक्की आपण सगळ्यांना माहिती आहे की समोर मी आरसा ठेवला तर मी जसा आहे हुबेहूब मला आरसा दाखवेल, मला आरसा कधी फसवणार नाही. तर नक्की त्या प्रकारे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मित्र असायला पाहिजे. आणि मित्र फक्त माझ्यामध्ये चांगली माझी खासियत काय आहे किंवा माझ्यामध्ये चांगलं काय आहे हेच सांगणार नसावा. माझ्यामध्ये कमी काय आहे आणि ती जी कमी आहे त्यामुळे जर माझं नुकसान होतंय किंवा भविष्यात पुढे जाऊन जर माझ्या आयुष्याची त्या कारणामुळे एखादी बरबादी होणार असेल तर नक्कीच जे काही माझ्यामध्ये वाईट गुण असेल ते वाईट गुण माझ्या मित्राने सांगायला पाहिजे. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जो काही मित्र असेल तो जे काही चांगलं असेल त्याला समजा प्रतिसाद किंवा प्रोत्साहन देण्यात पाहिजे. पण वाईट काय होतंय हे सांगणारा किंवा ते काही दाखवणार किंवा दर्शवणारा मित्रही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असायला पाहिजे. म्हणून सांगतात की वाट चुकणार नाही कधी, एक तू मित्र कर आरशासारखा. म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये किमान एक तरी मित्र जो असेल ना तो आरशासारखा असायला पाहिजे. मी किमान का सांगितलंय कारण की लाख मित्र असतील पण समजा
जसं की असतील स्थिती तर जमतील होती, की ज्यावेळेस मी चांगल्या कंडिशनमध्ये असेल, माझ्याकडे भरपूर समजा आहे, वैभव आहे, पैसा मी संपन्न आहे, त्यावेळेस बरेचसे मित्र येतील आणि त्या ठिकाणी खाऊन जातील. पण ज्यावेळेस मी दुःखाच्या वेळेस असेल, मी संकटात असेल, त्यावेळेस जो मित्र येते माझी मदत करतोय तो खरा मित्र असतो. म्हणून सांगतो की एक तरी जिवलग मित्र, जो काही जीवाभावाचा मित्र असेल, तो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये किमान एक तरी तसा मित्र असायला पाहिजे. पुढे ते सांगतायत की चालताना मध्ये रात आली कधी, चालताना मध्ये रात आली कधी, मित्र येतो पुढे काजव्यासारखा. की नक्की आपण आयुष्याच्या वाटेवर चालताना त्या ठिकाणी बरंच संघर्षमय त्या ठिकाणी रात येते. आता काजव्याची भूमिका काय असते, की जेव्हा समजा एखादी लहान रूम असेल, खोली असेल आणि त्याच्यामध्ये समजा अंधकार असेल, पूर्ण अंधकारमय खोली असेल आणि त्या खोलीमध्ये जो काजवा आला, तो काजवा असेल, तो त्या ठिकाणी जी काही खोली आहे ती खोली प्रकाशमय खोली बनवतो. त्या प्रकारे समजा आपण आयुष्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना संकटही येत आहेत आणि आपण ज्यावेळेस संकटात असतो त्यावेळेस जो मित्र आहे तो मित्र येतोय आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही संकटमय जो काही अंधकार असतो तो अंधकार दूर करण्याचा प्रयत्न नक्कीच आपला त्या ठिकाणी मित्र करतोय. नक्कीच जे आपले जीवाभावाची किंवा आपले रक्ताची नात्याची जी काही माणसं असतात तिथं मदत करतायत, पण त्यावेळेस एक जे काही रक्ताच्या नात्याच्या पलीकडचं नातं आहे, जे मित्राचं नातं आहे, तो मित्र त्या ठिकाणी येतोय आणि त्याला जमेल त्या पद्धतीने आपल्याला मदत करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून त्या ठिकाणी वाट चुकणार नाही तुझी जीवनभर कधी, एक तो मित्र कर, किंवा वाट चुकणार नाही कधी तुझी. एक जो मित्र असेल तो नक्कीच प्रत्येकाने खूप चांगल्या प्रकारचा बनवला पाहिजे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जेव्हा संकट येते त्यावेळेस जो काही काजव्या प्रकारे प्रकाश घेऊन येतोय आणि जे काही आपलं जीवन आहे ते नक्कीच प्रकाशमय किंवा आनंदमय त्या ठिकाणी मित्र बनवण्याचा प्रयत्न करतोय. पुढे सांगितले का उगा हिंडतो देव शोधायला, का उगा हिंडतो देव शोधायला, देव आहे पुढे मंदिरासारखा. की नक्कीच आपण ज्यावेळेस आपण दुःखात असतोय, आपण त्यावेळेस समजा एखादं मंदिर असेल किंवा आपण कुठल्याही ठिकाणी आपण जातोय आणि देवाला आराधना करतो, आपण प्रार्थना करतोय की देवा मला असं होऊ दे, तसं होऊ दे, किंवा माझ्या आयुष्यामध्ये हे संकट आहे, ते संकट आहे, ते दूर होऊ दे आणि मला हे प्राप्त होऊ दे, मला ते प्राप्त होऊ दे, असं आपण देवाला विनंती करतोय. पण प्रत्येक वेळेस जो आहे आपण जसं कर्म करू आपलं तेच भेटणार आहे. त्याच्यामुळे आपण देवाकडे गेलो, आपण रिक्वेस्ट केली तरी पण आपण समजा आपलं कर्म चांगलं असेल तर नक्कीच आपल्या भाग्यामध्ये, आपल्या नशिबामध्ये जे भेटणार असेल ते नक्की त्या ठिकाणी भेटेल. पण काही वेळेस समजा आपण संकटामध्ये असतो आणि त्यावेळेस एखादी गोष्ट समजा कोणाकडनं होत नाही, ती जी गोष्ट आहे ती नक्की त्या ठिकाणी मित्राकडनं होते. की समजा मला एक खूप अडचण आहे, मी इकडे त्या ठिकाणी धाव ठोकतोय किंवा ह्याच्याकडे समोर जाऊन हात सोडतोय पण मदत होत नाही. पण समजा एखादा जीवाभावाचा मित्र असेल तो नक्की त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न करतोय. आणि शेवटी की समजा ज्यावेळेस समजा प्रत्येकाचा शेवट होत असतो, मग त्याने सांगितलंय, कवी अनंतराव त्यांनी शेवटी सांगितलं की ज्यावेळेस समजा माझा शेवट होईल, माझा अंत होईल, त्यावेळेस माझ्याशी कशी ट्रीटमेंट करायला पाहिजे. मग सांगतायत की जाळताना देह माझा, जाळताना मला देह ठेवा असा, हात खांद्यावरी टाकल्यासारखा. शेवट ज्यावेळेस माझा सुद्धा अंत होईल त्यावेळेस असं मला जाळा, किंवा त्यावेळेस जे काही अंत्यविधी या प्रकारे असायला पाहिजे की ज्यावेळेस माझा अंत होईल त्यावेळेस जो काही माझा मित्र असेल त्याने माझ्या खांद्यावरती हात टाकलेला आहे, या प्रकारची त्या ठिकाणी जी काही कार्य असेल ते त्या पद्धतीने असायला पाहिजे. नंतर मग कवी अनंत राऊत असंही सांगतायत की जी काही मैत्री आहे, जी अतूट मैत्री आहे, त्या अतूट मैत्रीमध्ये कधी काही समजा दरी किंवा दरार निर्माण होते. त्या ठिकाणी जे काही दोन खूप चांगले मित्र असतील, दोन मित्रांमध्ये एखादा कोणी तिसरा येतोय आणि त्या ठिकाणी आग लावण्याचा प्रयत्न करतोय किंवा मित्रांमध्ये गैरसमज होतोय आणि जी काही मैत्री आहे कधी काही त्या ठिकाणी होतेचं नव्हतं होतंय. म्हणून कवी अनंत राऊत सांगतायत की त्यावेळेस एखादा तरी मित्र त्या ठिकाणी जो आपला मित्र असेल, गैरसमज होत आहेत नात्यामध्ये, तर एखादा जो मित्र असेल त्याने जो काही आपला मित्र असेल त्याचा काही गैरसमज असेल दूर करावा आणि त्याला परत आपल्या जवळ आणावं आणि जी आपली मैत्री असेल ती पुन्हा सुद्धा त्या ठिकाणी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा. म्हणून सांगतायत की सोबतीने संपू अंधार मित्र, वेदनेचाही करू शृंगार मित्र, सोबतीने संपू अंधार मित्र, वेदनेचाही करू शृंगार मित्र, घर तसे मजबूत असते मैत्रीचे, गैरसमजाचे नको बंधार मित्र, घर तसे मजबूत असते मैत्रीचे, गैरसमजाचे नको बंधार मित्र, तू दगा केलास चल असू दे, तू दगा केलास चल असू दे आता, तरी तुझी साथ सोडणार नाही मित्र, आणि वेगळी सावज नको लावूया, तोच गळ घे मी पुन्हा फसणार मित्र, मी पुन्हा फसणार मित्र. तर नक्कीच मित्रांनो आपण कधी काही सुद्धा मैत्रीमध्ये दरार निर्माण होते, गैरसमज निर्माण होते आणि मैत्री दुरावते किंवा तुटते, तर ही जी आहे
जो काही गैरसमज असेल तर आपणच दूर करायचा आहे आणि जे काही छोटं मोठं जे काही आयुष्य लाभले ते आपण खूप चांगल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करायचा आहे. धन्यवाद.